नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आलो आहोत विद्यानगरी अभ्यासिका MIDC बारामती येथे। या अभ्यासिकेमध्ये आपल्याला मिळेल प्रशस्त बैठक व्यवस्था, अभ्यासासाठी शांततामय आणि प्रसन्न जागा, माफक फी, सर्व प्रकारची वर्तमानपत्रे, मोफत वायफाय आणि पिण्यासाठी स्वच्छ पाण्याचा फिल्टरचा सोय देखील आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रोजगार कट्टाच्या नॉलेज क्विज कट्टा या 5व्या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आणि आज आपण आलेलो आहोत विद्यानगरी अभ्यासिका MIDC बारामती येथे। चला तर मग आज या विद्यार्थ्यांसोबत आपण खेळूया नॉलेज क्विज कट्टा। माझा पहिला प्रश्न या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे, महाराष्ट्रामधील पहिले महिला विद्यापीठ हे कोणी सुरू केले? ज्याला कोणाला येते त्यांनी हात वरती करायचा आहे। ओके, त्या सरांना उत्तर येते। या सर तुम्ही उत्तर सांगायचं आहे। महर्षी धोंडो केशव कर्वे। महर्षी धोंडो केशव कर्वे हे उत्तर अगदी बरोबर आहे। सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या। सर तुमचं नाव आणि कुठून आलं? मी श्याम गावडे, सोलापूरमधून आलो। श्याम सरांसाठीचा माझा पुढचा प्रश्न असणार आहे, कोणत्या व्हिटॅमिनच्या अभावी स्कर्वी नावाचा रोग होतो? विटॅमिन सी। विटॅमिन सी हे उत्तर अगदी बरोबर आहे। सरांनी दोन्ही प्रश्नांची उत्तरं अगदी बरोबर दिलेली आहेत। आता जर सरांनी तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर सरांना मिळणार आहे एक चांदीचा गणपती, एक आकर्षक प्रमाणपत्र आणि स्पर्धा परीक्षांची पुस्तकं। सरांसाठीचा तिसरा प्रश्न आहे, आंबेडकर अ लाईफ हा जो ग्रंथ आहे तो कोणी लिहिला? नाही माहिती? ओके, आपल्यापैकी कोणाला माहिती आहे का आंबेडकर अ लाईफ नावाचा ग्रंथ, या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ओके सर पहिल्यांदा नाही म्हटले त्याच्यामुळे तो प्रश्न पास झाला। ठीक आहे, ओके। सरांनी अगदी म्हणजे जर अगोदर उत्तर दिलं असतं शशी थरूर तर ते अगदी बरोबर होतं। खूप सरांनी डायरेक्ट पहिल्यांदा नाही असं म्हटलं त्याच्यामुळे तो प्रश्न रद्द झालेला आहे। यानंतर पुढचा प्रश्न आहे, पण उत्तेजनार्थ सरांसाठी एक बक्षीस शेवट नक्की देण्यात येईल। यानंतर माझा पुढचा प्रश्न आहे, इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोणी केली? हा, रासबिहारी बोस नाही। हा, नेताजी सुभाषचंद्र बोस नाही। इंडियन इंडिपेंडन्स लीग ची स्थापना कोणी केली? हा, पंडित जवाहरलाल नेहरू नाही। येतंय कोणाला? बघा थोडासा ताण द्या जरा डोक्याला, तुमचेच प्रश्न आहेत। हा, जवाहरलाल नेहरू नाही, आत्ताच म्हटले बरोबर नाही। जी झालेली उत्तर आहेत ज्याला मी नाही म्हटलेलं आहे अशी उत्तर परत देऊ नका। धोंडो केशव कर्वे नाही। आणखी? हा येते मॅडम तुम्हाला? ज्याला येतंय त्याने हात वर करा। हा, कोण? तुम्ही सांगितलं का? या बरोबर आहे, दादाभाई नवरोजी हे उत्तर अगदी बरोबर आहे। सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या। सरांसाठीचा पुढचा प्रश्न आपण विचारणार आहोत, पंडित हरिप्रसाद चौरसिया हे नाव कोणत्या वाद्याशी संबंधित आहे? बासरी। सरांनी परत एकदा दोन्ही प्रश्नांची उत्तर अगदी बरोबर दिलेली आहेत। सरांसाठीचा तिसरा आणि थोडासा अवघड असा प्रश्न विचारणार आहे की महाराष्ट्रामध्ये जेल टुरिझम कोणत्या जेल पासून? प्रश्न संपायच्या आतच सरांनी उत्तर दिलेलं आहे आणि आपल्याला खऱ्या अर्थाने आजच्या लायब्ररीमधला पहिला स्पर्धक विजेता मिळालेला आहे। आपण अजून एक राऊंड खेळणार आहोत। या राऊंडसाठीचा माझा पहिला प्रश्न आहे, इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहे? इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहे? नाही, ज्याला येते त्याने हातवरती करायचा। हा सर, पुणे नाही। मुलींपैकी? हा, अमरावती नाही। नागपूर नाही। येतंय तुमच्यापैकी? ओके, याचं उत्तर मी देतो। याचं उत्तर आहे सोलापूर। इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर हे येत्या काळामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये विकसित होत आहे। यानंतरचा माझा पुढचा प्रश्न आहे, द इलेफंट विस्परर ही जी शॉर्ट डॉक्युमेंटरी होती तर ती डॉक्युमेंटरी कोणत्या भाषेमध्ये होती? तिला पुरस्कार मिळाला। हां,
तमिळ हे उत्तर अगदी बरोबर आहे. मॅडमसाठी एकदा जोरदार टाळ्या. मॅडम तुमचं नाव सांगायचं आहे, कुठून आले? मनीषा राजेंद्र मधलेकर, श्रीगोंदा. श्रीगोंद्याच्या मॅडम आहेत. त्यांच्यासाठी पुढचा प्रश्न आहे, स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली? ज्याला उत्तर येते त्यांनी शांत बसायचं आहे, त्यांनी हात वरती करायचा. इतिहासाचा प्रश्न आहे, स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली? येते? ओके सर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उत्तर अगदी बरोबर आहे. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. सरांसाठीचा मी विचारतो, सर तुम्ही कुठून आलात आणि कोणत्या परीक्षेची तयारी करत आहे? मी पोलीस भरतीची तयारी करतो. माझं नाव सानू फारेगो. ओके. यानंतर सरांसाठीचा पुढचा प्रश्न आहे, फ्लेमिंगो अभयारण्य हे कुठे आहे? फ्लेमिंगो हा मायग्रेटरी बर्ड आहे. तो परदेशातून येत असतो भारतामध्ये काही कालावधीसाठी. तर ते फ्लेमिंगोचे अभयारण्य कुठे आहे? जर तुम्हाला आवर्जून फ्लेमिंगो पक्षी कसा असतो हे पाहायचं असेल तर भिगवणमध्ये एक खूप मोठ्या संख्येने फ्लेमिंगो तिथे येत असतात. पण उत्तर भिगवण नाही. हा, नाशिक नाही. येते कोणाला? नाही? थोडा विचार करा. येते? ओके. याचं उत्तर आहे ठाणे. ठाणेमध्ये खाडी आहे, त्या ठिकाणी फ्लेमिंगो पक्षी येतात. ओके. यानंतरचा माझा पुढचा प्रश्न आहे, बुधभूषणम हा ग्रंथ कोणी लिहिला? कोणाला येते? कवी कलश. कवी कलश नाही, हे उत्तर चुकीचं आहे. ठीक आहे, या सर पुढं. संभाजी महाराज हे उत्तर अगदी बरोबर आहे. वयाच्या 16व्या वर्षी संभाजी महाराजांनी बुधभूषणम नावाचा ग्रंथ लिहिला. यानंतरचा माझा पुढचा प्रश्न आहे, सुप्रसिद्ध असणारा कुंभर्ली घाट हा कोणत्या 2 शहरांना जोडतो? प्रॉम्प्टिंग करायचं नाही, मागून सांगायचं नाही. येतंय उत्तर सर? मला येते. हा सर सांगा. कराड आणि चिपळूण हे उत्तर अगदी बरोबर आहे. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. या सर. कुंभर्ली घाट हा कराड आणि चिपळूण या 2 मुख्य शहरांना जोडतो. सर तुमचं नाव आणि कोणत्या स्पर्धा परीक्षांची तयारी करता? कांबळे पण जातो. माझं नाव आहे. भरतीची तयारी. ओके. सरांसाठीचा माझा पुढचा प्रश्न आहे, USB जी पिन असते, कॉम्प्युटरला लावतात, मोबाईलला लावतात, तर USB चा लॉंग फॉर्म काय आहे? युनिव्हर्सल सर्व्हर बस. पहिला शब्द बरोबर आहे, युनिव्हर्सल. दुसरा? युनिव्हर्सल सर्व्हर बस. शेवटचा पण शब्द बरोबर आहे, बस. मधला काय? सराव सर्व्हर. एवढं नाही येत, म्हणजे जवळपास सरांचं उत्तर बरोबर आहे. पण त्याचं उत्तर आहे युनिव्हर्सल सिरियल बस, USB असा त्याचा लॉंग फॉर्म आहे. यानंतर माझा पुढचा प्रश्न आहे, निखत झरीन ही जी खेळाडू आहे ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे? निखत झरीन ही एका खेळाडूचं नाव आहे. ते खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? येतंय उत्तर? हा, बॅडमिंटन नाही. निखत झरीन ही खेळपट्टू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? नाही. नेमबाजी नाही. बॉक्सिंग या खेळाशी संबंधित आहे. बरेच प्रश्न असे आहेत की तुम्ही वाचलेले आहेत पण तुम्हाला आता आठवत नाहीत. मग हे गेम हा याच्यासाठीच खेळायचा आहे, ब्रेन स्टॉर्मिंग सेशन आहे. ठीक आहे. यानंतरचा माझा पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्रामधील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र कुठे आहे? हां,
आरवी सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. आरवी पुणे जिल्ह्यामध्ये आहे. पहिले दळणवळण प्रक्षेपण केंद्र आहे. अविनाश रेड्डी दौंड. कोणत्या परीक्षेची तयारी करतात? कंबाईन एमपीएस. कंबाईन एमपीएससीची तयारी करतात. सरांसाठीचा माझा पुढचा प्रश्न आहे, आपण ATM मशीनमध्ये जातो पैसे काढण्यासाठी, तर त्या ATMचा लॉंग फॉर्म काय आहे? ऑटोमॅटिक टेलर मशीन. ऑटोमॅटेड टेलर मशीन. 2 प्रश्नांची उत्तर सरांनी अगदी बरोबर दिलेले आहेत. सरांसाठीचा पुढचा प्रश्न माझा आहे, महाराष्ट्राचं राज्यगीत जे आहे, जय जय महाराष्ट्र माझा, हे कोणी लिहिलेलं आहे? राजाबडी. नाही. हा, साबळे नाही. ते आता पिक्चर येऊन गेला त्यांचा, त्याच्यामुळे तुम्हाला वाटत असेल ते, पण नाही. मूळ त्याचं लेखक किंवा कवी आहेत ते वेगळे आहेत. हा, नाही. ओके, येतंय कोणाला? काय वेगळं उत्तर आहे? प्रश्न परत एकदा सांगतो. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, हे जे लोकगीत आहे, जी कविता आहे, महाराष्ट्राचं स्फूर्तिगीत आहे, तर ते कोणी लिहिलं? राजा बडे. शाहीर साबळे. ओके, म्हणजे माझ्याकडं याचं उत्तर वेगळं आहे, कुसुमाग्रज आहे. ओके, राजा बडेने लिहिलं आहे. ठीक आहे, मग हा प्रश्न आपण रद्द करूयात. हां, यानंतरचा माझा पुढचा प्रश्न आहे की मानवी शरीरामध्ये सर्वात लांब हाड जे आहे त्याचं नाव काय? नवीन मुलं कोण आहेत? नवीन चेहरे. तुम्ही हातवर केलेलं ना? कोण अभ्यास करते? हां, सांगा. बरोबर, फिमर हे उत्तर अगदी बरोबर आहे. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. मानवी शरीरामध्ये सर्वात मोठं जे हाड आहे ते आपल्या मांडीचं हाड असतं, मोठं फिमर. यानंतर सर तुमचं नाव सांगा, कुठून आलं? चैतन्य कुमटेकर, इथलाच आहे प्रॉपर बारामती. आणि कोणत्याच परीक्षेची तयारी करता? नीटची एक्झाम. बरोबर आहे, त्याच्यामुळे मेडिकल त्यांना बरोबर उत्तर आलेलं आहे. यानंतर सरांसाठी थोडा पुढचा प्रश्न आहे, मिझोरम राज्याची राजधानी कोणती आहे? नाही. हां, एजवाल. मॅडमसाठी एकदा जोरदार टाळ्या. उत्तर अगदी बरोबर आहे. यानंतर पुढचा प्रश्न विचारायचा आहे. मॅडम तुमचं नाव आणि कुठून आलात? माझं नाव सुरेखा कोळेकर, सांगली होणारी. ओके, मॅडमसाठीचा पुढचा प्रश्न आहे, जैनांच्या पवित्र ग्रंथांना काय म्हटलं जातं? नाही, जैनांच्या, ख्रिश्चनांच्या नाही. येत आहे सर? नाही. त्रिपिटक हे बौद्धांच्या ग्रंथांना म्हटलं जातं. जैनांच्या ग्रंथाला काय म्हटलं जातं? 5 अक्षरी नाव आहे. अजून एक क्ल्यू दिलेला आहे. येत आहे? तुम्ही वाचलेलं आहे पण तुमच्या लक्षात येत नाही. त्याच्या शेवट सूत्र आहे. आता पुढची 3 अक्षरं सांगा. आता फार सोपं केलेलं आहे. हां, अगम सूत्र अगदी बरोबर आहे. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. पण सरांना ऑलरेडी बक्षीस मिळालेलं आहे. तरी पण सरांना आपण पुढचा प्रश्न विचारणार आहे. या, हेलिकॉप्टरचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? सिरोन्स्की हे उत्तर अगदी बरोबर आहे. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. म्हणजे हे जे प्रश्न विचारतोय मी ते तुमच्याच ह्याच्यातले आहेत. आणि मागच्या वर्षाच्या प्रश्नपत्रिका ज्यांचा चांगला अभ्यास आहे अशा लोकांना पटपट ते आठवणार आहे. बऱ्याचदा असं होतं की आपण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करणं पण फार गरजेचं असतं. ॲज इट इज प्रश्न ते पुढच्या ह्याच्यामध्ये पडतात, काही 5 पडतात, 10 पडतात, पण 100% चांगला प्रकारे फायदा होतो, असा एकंदरीतचा अनुभव आहे. यानंतर सरांसाठीचा पुढचा प्रश्न आहे, 1 रुपयाच्या नोटेवरती कुणाची सही असते? वित्त सचिव, गव्हर्नर हे उत्तर अगदी बरोबर आहे. सरांसाठी जोरदार टाळ्या. पण सरांना ऑलरेडी विजेत आहेत त्यामुळे आपण नवीन विद्यार्थ्यांना प्रश्न विचारणार आहोत. माझा पुढचा प्रश्न आहे, यशवंतगड किल्ला हा कोणत्या तालुक्यामध्ये येतो? यशवंतगड हा किल्ला कोणत्या तालुक्यामध्ये येतो? इतिहासाचा प्रश्न आहे, भूगोलाशी निगडीत आहे.
येतंय उत्तर? यशवंतगड किल्ला कोणत्या तालुक्यामध्ये येतो? हा राजापूर तालुक्यामध्ये येतो. आता पुढचा प्रश्न खूप सोपा विचारणार आहे. सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया कोणत्या शहराला म्हटलं जातं? सिलिकॉन व्हॅली. हा, बँगलोर शहराला म्हटलं जातं. सरांसाठी जोरदार टाळ्या. उत्तर अगदी बरोबर आहे. सरांसाठीचा आपण पुढचा प्रश्न विचारतोय. बॅरोमीटर हे जे उपकरण आहे तर ते काय मोजण्याकरिता वापरतात? दाब, वाऱ्याचा दाब. वाऱ्याचा दाब, हवेचा दाब. एअर प्रेशर कॅल्क्युलेट करण्यासाठी बॅरोमीटरचा वापर केला जातो. सरांसाठीचा तिसरा प्रश्न विचारण्यापूर्वी सरांनी 2 प्रश्नाची उत्तर अगदी बरोबर दिलेली आहेत आणि जर सरांनी 3 प्रश्नाची उत्तर बरोबर दिली तर त्यांना काय मिळणार आहे? काय मिळणार आहे? सरांना मिळणार आहे एक आकर्षक चांदीचा गणपती, त्यानंतर स्पर्धा परीक्षांची पुस्तके आणि आकर्षक सर्टिफिकेट. ठीक आहे, सरांसाठीचा पुढचा प्रश्न आहे. साखरेचे कोठार कोणत्या देशाला म्हणतात? चीन. चीन नाही. सरांचं उत्तर चुकलेलं आहे आणि संधी हुकलेली आहे. पहिला प्रश्न चुकीचा त्यांनी सांगितलेला आहे. क्युबा कुणीतरी पाठीमागून काउंट केलेला आहे. ठीक आहे, क्युबा हे उत्तर आहे. क्युबा हा अमेरिकेच्या अगदी शेजारचं एक छोटंसं आयलँड आहे की जिथं सगळ्यात जास्त प्रमाणावर साखरेचं उत्पादन घेतलं जातं. साखरेचा कारखाना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आहेत. शुगर बाउल ज्याला म्हटलं जातं ते क्युबा आहे. यानंतर आगा खान कप हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? कोणत्या खेळाशी संबंधित आहे आगा खान कप? जसं क्रिकेटची असते बघा, वर्ल्ड कप असते. हॉकी हे उत्तर अगदी बरोबर आहे. सरांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. जसं क्रिकेटसाठी वर्ल्ड कप आहे, ICC कप आहे किंवा आता IPL आहे, तर तसं हॉकीसाठी आगा खान कप हा फेमस आहे. यानंतर सरांसाठीचा पुढचा प्रश्न आहे. महाराष्ट्र एक्सप्रेस ही कोणत्या 2 शहरांना जोडते? नाही, मुंबई नाशिक नाही. हा, कोल्हापूर गोंदिया हे उत्तर अगदी बरोबर आहे. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. सरांना आपण विचारणार आहोत पुढचा प्रश्न. 2 नद्यांमधील प्रदेशाला काय म्हटलं जातं? कुठेतरी पाठीमागून उत्तर दिलेलं आहे. कुठेतरी उत्तर दिलेलं आहे पाठीमागून. हा प्रश्न रद्द होईल. ज्याला उत्तर येते त्याने हात वरती करायचा आहे. माझ्याकडचे प्रश्न संपत चाललेले आहेत, त्यामुळे कोणी उत्तर पाहण्याचा प्रयत्न करू नका. यक्षगान नृत्यशैली ही कोणत्या राज्यातील नृत्य प्रकार आहे? जर कॅमेरामध्ये बघा, मुलांकडे बघू नका, मला त्याचं उत्तर लगेच लक्षात येईल. हो, आसाम नाही. उत्तर चुकलेलं आहे. हा, कर्नाटक हे उत्तर अगदी बरोबर आहे. मॅडमला आपण दुसरा प्रश्न विचारतोय. दुसरा प्रश्न आहे. ब्रेल लिपी वाचण्याकरता कोणत्या ज्ञानेंद्रियाचा उपयोग होतो? हातांचा. ज्ञानेंद्रियांचा. आपल्याला माणसाला 5 ज्ञानेंद्रिय असतात, पंच ज्ञानेंद्रिय आपण ज्याला म्हणतो. तर ते कोणकोणते ते तरी सांगा. डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा. हा, मग कोणत्या अवयवाचा उपयोग होतो? कान पण नाही. मॅडम थोड्याशा कन्फ्युज झालेल्या दिसतात. मॅडमने वाचलेलं आहे पण त्यांच्या लक्षात राहत नाहीये. तुमच्यापैकी कोणाला सांगता येईल नवीन? हा, या. त्वचा. त्वचा हे उत्तर अगदी बरोबर आहे. ब्रेल लिपी ही अंध लोकांसाठी असते आणि त्याच्यामध्ये एका सरफेसवरती असं अशा पिना मारून अशा ते रफ सरफेस तयार केला जातो आणि त्वचा ह्या संवेदनाच्या मार्फत त्यांना ती अक्षर वाचता येतात. ब्रेल लिपी याचं उत्तर आहे त्वचा. यानंतर आपण विचारणार आहोत, सर तुम्ही कुठून आलात आणि तुमचं? मी इथं बारामती जातो. वामन नांगोळे नाव माझं. पोलीस भरतीसाठी प्रिपेअर करतात. पुढचा अगदी सोपा प्रश्न तुम्हाला दुसरा विचारणार आहे. महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कुठे आहे? कॅमेरामध्ये बघा सर. महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कुठे आहे? नाशिक. नाशिक नाही. उत्तर चुकलेलं आहे. हा मॅडम.
नाही नाही महा पुणे उत्तर बरोबर आहे. यापुढं सरांसाठी जोरदार टाळ्या. पुण्यामध्ये आहे. यानंतर सरांसाठीचा पुढचा प्रश्न आहे, खरोष्टी लिपीला कोणती लिपी म्हटलं जातं? खरोष्टीला ना लिप्यांचे प्रकार जर वाचले असतील तर लक्षात येईल. देवनागरी लिपी आहे, गांधारी लिपी आहे. अगदी बरोबर आहे. सरांसाठी 2 प्रश्नाचे उत्तर सरांनी बरोबर दिलेलं आहे. सरांसाठीच आता तिसरा थोडासा सोपा प्रश्न विचारणार आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत? 14 15 नाही 14 14 हे उत्तर चुकीचं आहे. 16 नाही. 16 नाही. 18 नाही. आता तुम्ही 13 आहेत. नाही 13 पण नाही. 12 थांबा, तुम्ही अजून कन्फ्यूज करू नका. याचं उत्तर आहे 15 तालुके आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये. सो बेसिक 15 तालुके असं लक्षात ठेवायचं. MH15 नाशिक 15 तालुके असं लक्षात ठेवायचं. इथून पुढे आता लक्षात राहील. पुढे जर प्रश्न परीक्षेला विचारला तर त्याचं उत्तर तुम्हाला अगदी योग्य प्रकारे देता येईल. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 1984 साली एक खूप मोठं डिझास्टर झालं होतं, ज्याच्यामध्ये लाखो लोक त्यांचं प्राण गेले होते. तर ते डिझास्टर जे आहे ते भोपाळ गॅस लीक आहे. तर त्या भोपाळ गॅस लीकमध्ये कोणता वायू लीक झाला होता याचं उत्तर सांगायचं आहे. हां, मिथेन नाही, पूर्ण त्याचं नाव काय? हां, मिथिल आयसोसायनेट हे उत्तर अगदी बरोबर आहे. MIC मिथिल आयसोसायनेट. याच्यामध्ये नाकामध्ये श्वास असं गुदमरल्यासारखं होतं आणि काही कालावधीमध्ये आपली शुद्धी हरपते आणि नंतर ऑक्सिजन लेवल कमी होऊन आपल्याला एक फेटल आहे म्हणजे डेथ होती त्याच्यामध्ये. तर भोपाळामध्ये मध्य प्रदेशमध्ये हा डिझास्टर झाला होता. तर यानंतर ह्याच्यावरती एक डॉक्युमेंटरी पण आहे वर्ल्ड फेमस, तर ती सुद्धा तुम्ही नक्कीच बघा डिझास्टरवरती. सरांनी अगदी उत्तर बरोबर दिलं आहे. सर तुमचं नाव आणि कुठून आलात? अविनाश शेडी दौंडवरून. अविनाश सरांसाठीचा माझा पुढचा प्रश्न असा आहे, भात संशोधन केंद्र महाराष्ट्रामध्ये कुठे आहे? पनवेलमध्ये कुठे आहे? कर्जत हे उत्तर अगदी बरोबर आहे. 2 प्रश्नांची उत्तर सरांनी अगदी बरोबर दिलेत. सरांना आता तिसरा प्रश्न विचारणार आहे. मॅरेथॉन स्पर्धेचे अंतर किती किलोमीटर असते? 45 नाही, उत्तर चुकलेलं आहे. कोणाला येते उत्तर? नवीन चेहरे. हा मॅडम, 42 किलोमीटर राईट, बरोबर आहे. मॅडमसाठी जोरदार टाळ्या. बेचाळीस किलोमीटर हे उत्तर अगदी बरोबर आहे. मॅरेथॉनसाठी 42 किलोमीटर हे अंतर आहे. मॅम तुमचं नाव आणि कुठून आलात? दामिनी गारडी आणि मी इथेच आहे तांदवडी. यानंतर मॅडमसाठीचा पुढचा प्रश्न आहे, प्रकाश वर्ष म्हणजे लाईट इयर्स म्हणजे काय? येते नाही, पाठीमागं सरांना ऑलरेडी विचारत आहेत त्यामुळे त्यांना. नवीन चेहरे. हा, डिस्टन्स आहे प्रकाश वर्ष, पण कशामधलं डिस्टन्स? हा, एका नाही. हा एक बेसिक सरांनी कॉमन सेन्स लावलेला आहे. प्रकाश वर्ष म्हणजे 1 वर्षामध्ये तो प्रकाश किती ट्रॅव्हल करतो त्याच्या नाही, असं नाही येते. हा, 2 ग्रहांमधील वेग मोजण्यासाठी नाही, हे पण उत्तर नाही. थोडंसं जवळपास आलेलं आहे सर. प्रकाशाची तीव्रता नाही. ग्रह या शब्दावरती माझा आक्षेप आहे. अगदी बरोबर, सरांसाठी जोरदार टाळ्या. 2 ताऱ्यांमधलं अक्षर, 2 ताऱ्यांमधलं जे अंतर आहे, द डिस्टन्स बिटवीन 2 स्टार्स, हे कॅल्क्युलेट करण्यासाठी एक प्रकाश वर्ष चा वापर केला जातो. ह्याच्यामध्ये नाही आहे, पण तरी पण सूर्यापासून निघालेलं प्रकाशाचं किरण पृथ्वीवरती येण्यासाठी किती कालावधी लागतो? 20 मिनिट नाही, 8 मिनिट 20 सेकंद. हां, सरांसाठी जोरदार टाळ्या. 2 प्रश्नांची उत्तर दिली आहेत. तिसरा प्रश्न सरांना विचारणार आहे.
हा जनरल नॉलेजचा प्रश्न आहे, हा तुमच्या सगळ्यांसाठी आहे. तुम्ही टू व्हीलर चालवताना, बाईक चालवताना चष्मा घालता, बरोबर? काळा चष्मा. तर तो रस्त्यावरती काळा चष्मा कधी घालायचा नसतो? तर तुम्ही म्हणाल संध्याकाळचा, अंधाराचा. असं नाही, धुक्याच्या वेळेस नाही. ठीक आहे. हा या सर, या पुढे या, पुढे या सर. या सरांनी बोगद्यातून जाताना काळा चष्मा काढावा अशा मोठ्या पाट्या बोगदा चालू होताना लिहिलेलं असतात. हे उत्तर अगदी बरोबर आहे. या सर पुढे या. बोगद्यातून जाताना काळा चष्मा घालू नये. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. सर तुमचं नाव आणि कुठून आलं? माझं नाव मयूर खबली, मी इंदापूरवरून आलो. ओके, मयूर सरांसाठीचा माझा पुढचा प्रश्न आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची बैठक जानेवारी 2024 मध्ये संपन्न झाली, तर ते कोणत्या देशामध्ये झाली? WEF जानेवारी 2024 मध्ये ती झाली बैठक. कॅमेरामध्ये बघा सर. ब्राझीलमध्ये नाही. येते कोणाला उत्तर? एक क्ल्यू देतो, 3 अक्षरी शब्द आहे. भारत नाही. तुम्ही मोबाईलवरती चेक करताय काय? नाही ना. हा, रशिया नाही. बरोबर, दाओस हे उत्तर अगदी बरोबर आहे. सरांसाठीचा माझा पुढचा प्रश्न आहे. सैनिक पेशींना कोणत्या पेशी म्हणतात? चेतापेशी नाही, उत्तर चुकलेलं. सैनिक पेशी नाही, पाठीमागून प्रॉम्प्टिंग नाही करायचं. ज्याला उत्तर येते त्याने हातवरती करायचं. हा सर. व्हाईट ब्लड सेल्सला सैनिकी पेशी म्हणतात. बरोबर आहे. सरांसाठी जोरदार टाळ्या. या सर. सरांसाठीचा पुढचा प्रश्न आपण विचारण्याआधी सरांना विचारणार आहे, तुमचं नाव आणि कुठून आलं? दीपक सांगा. इथेच राहतो सर, इथलंच आहे, लाकडीच्या कडे. ओके. कोणत्या परीक्षेची तयारी करतो? पोलीस भरतीची तयारी. ओके. सरांसाठीचा माझा पुढचा प्रश्न आहे. गौतम बुद्धांचं जे जन्मस्थान आहे त्या जन्मस्थानाचं नाव काय आहे? प्रॉम्प्टिंग करायचं नाही, ज्याला येते त्याने हातवरती करायचं. काहीतरी सर लवकर ओके. मुलींपैकी त्या ताईने हातवरती केलेला आहे, तिला विचारणार आहे आपण. हा सांगा मॅडम. लुंबिनी हे उत्तर अगदी बरोबर आहे. मॅडम साठी जोरदार टाळ्या. या दुसरा प्रश्न मॅडम साठी आपण विचारण्यापूर्वी त्यांना विचारणार त्यांचं नाव आणि कुठून आलेत. कीर्ती पिसे, अकलूजच्या मॅडम आहेत या. मॅडम साठी आपण पुढचा प्रश्न विचारणार आहोत. मोबाईल आपण सगळेजण वापरतो, मोबाईलमध्ये मेमरी कार्ड असतं, बरोबर? 1 GB म्हणजे किती MB? काय 1 GB म्हणजे किती MB? 1024 MB. 1024 MB. मॅडम साठी जोरदार टाळ्या. दोन्ही प्रश्नांची उत्तरं मॅडमने अगदी बरोबर दिलेली आहेत. मॅडम साठीचा पुढचा प्रश्न आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक सुप्रसिद्ध असणारं औंढा नागनाथ हे सुप्रसिद्ध ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? हिंगोली. मॅडम साठी जोरदार टाळ्या. मॅडमने 3ही प्रश्नांची उत्तरं अगदी बरोबर दिलेली आहेत आणि आपला पुढच्या विजेता आपल्याला मिळालेले आहेत. या ठिकाणी कार्यक्रमाची लांबी अधिक न वाढवता या ठिकाणी त्यांना आपण बक्षिसं वितरण करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी करूयात. मी दोन्ही विजेत्यांना पुढे स्टेजवरती आमंत्रित करतो. एक पुस्तक. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. यानंतर दुसरा विजेता. यस सर. यानंतर मी दोघांनाही विनंती करतो की त्यांनी आजचा हा कार्यक्रम कसा वाटला आणि त्यांना बक्षीस मिळाल्यावरती काय वाटलं, एक दोन शब्दामध्ये त्यांनी सांगायचं आहे, त्यांचं मनोगत व्यक्त करायचं आहे. या सर पुढे या. एक दोन शब्द सांगायचे आहेत. सुरुवातीला तसं वाटतं पण आपल्याला आलं पाहिजे. काय नाही, अभ्यास होतो त्यामुळं जरा बरं वाटलं. काय नाही.
बेसिकली हा उद्देश असतो की विद्यार्थ्यांमध्ये थोडंसं आनंदाचं वातावरण निर्माण व्हावं, विद्यार्थ्यांना असं गिफ्ट बक्षीस मिळाल्यावरती छान वाटतं, आपल्या अभ्यासाचे कोणतरी दखल घेतली याचा एक विशिष्ट प्रकारचा एक आनंद असतो तो त्यांना मिळतो. सो बेसिकली कॉन्फिडन्स बिल्डअप होणं, स्टेज डेअरिंग वाढणं, एक उत्तम प्रशासकीय अधिकारी म्हणून तुम्हाला प्रशासनात जायचं आहे तर त्यासाठीच्या ज्या लागणाऱ्या गुण आहेत तर ते तुमच्या लायब्ररीमध्येच विकसित व्हावे असा या मागचा उद्देश आहे. मॅडम पुढे या. कार्यक्रम कसा वाटला तुम्हाला, मग बक्षीस मिळाल्यावर कसं वाटतं ते सांगा. मला सगळ्या क्वेश्चनचे आन्सर येत होते, पण असं वाटत होते की चुकते का आपलं काही. कधीच असे क्वेश्चनचे आन्सर देताना असं प्रत्येक वेळी वाटते की कन्फ्यूज होता येईल ना, की चुकलं तर उगाच अपमान होईल ह्याच गोष्टी आन्सर नाही प्रत्येक वेळी. पण भारी वाटलं, क्वेश्चन सगळे छान होते, जे अभ्यास करतो आपण रोज डेलीचे तेच क्वेश्चन. मॅडमसाठी एकदा जोरदार टाळ्या. बेसिकली एक सर्व प्रकारची उत्तर त्यांना येत होती तरी पण ते लोक काय म्हणतील ह्या विचाराने थोडंसं घाबरत होते. बऱ्याचदा समाजामध्ये वावरत असताना आपण याच विचारामुळे मागं राहतो की लोक काय म्हणतील, 4 लोक आपल्याला हसतील, पण ती जी लोक असतात हसणारी ती आयुष्यामध्ये काहीच बदल घडवून आणत नाहीत. तर तुम्हाला त्या लोकांना इग्नोर करायचं आहे, जसं की तुम्ही तुमच्या पोहे खाताना जसा कढीपत्ता इग्नोर करता अगदी तसंच त्या लोकांना तुम्हाला इग्नोर करायचं आहे. आणि आयुष्याची ह्या वाटेवरती एक अधिकारी होण्याच्या प्रवासासाठी रोजगार कट्टा या टीमतर्फे तुमच्या सर्वांना हार्दिक अशा शुभेच्छा. मित्रांनो, रोजगार कट्टा ह्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा जो व्हिडिओ शूट झालेला आहे तो उद्या चॅनलवरती पडेल, तर तो सगळ्यांनी पहा आणि आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना सर्वांना फॉरवर्ड करा. या कार्यक्रमासाठी तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप आभार. या अभ्यासिकेमध्ये सर आहेत ते आभार मानतील 1-2 मिनटं. विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी रत्नदीप सरोदे सर आणि रोहन थोरात सर या दोघांनी या ठिकाणी येऊन की तुमच्या बुद्धीचा तुम्ही कुठपर्यंत आहात थोडा उजाळा, की निश्चितपणाने तुम्हाला जाण की आपण कुठपर्यंत आहोत. आज हे तुम्हाला निश्चितपणानं जाणवलं असेल. आपण अभ्यास करतोय, पण आज त्या ठिकाणी अभ्यास करत असताना आपण कुठं आहेत याची कल्पना तुम्हाला निश्चित आली असेल. पण आता या ठिकाणी ही मुलगी चांगली उत्तरं दिली दोघांनी, पण आज जे उद्या आपल्याला आपण अधिकारी म्हणून जाणार त्या ठिकाणी आपलं वक्तृत्व शिकायला मात्र अवगत केलीच पाहिजे.